सोहळा आहे हा माघ शुद्ध पौर्णिमा 12 फेब्रुवारीला याला जास्तीत जास्त प्रसिद्धी हीच मलंग मुक्तीची पाठ। अनेक न्यायालयीन खटले या बाबतीत प्रलंबित आहेत। जुने लोक न्यायालयीन खटल्यामध्ये होते किंवा सुरुवातीला ज्या 10 लोकांना पण नेवळीच्या नाक्यावर प्रवेश बंदी करण्यात आली होती अशा मधले रवींद्र कपोते आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत। या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुखांनी आदेशित केल्याप्रमाणे धर्म शिवसैनिकांनी हे आंदोलन म्हणजे आपल्या जात होतं। दिवसेंदिवस याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे। पूर्वी सरकारने आपल्या परीने न्याय दिला पाहिजे। त्याचे साहेब असतील किंवा कल्याण शहरामधले पण अनेक लोक याच्यात होते। ही केस लढत आहे पण दुर्दैव असं आहे की आपल्या जिल्ह्यामधले कोटी लोक या दाव्यामध्ये आज नाही आहेत, कारण जे होते ते सगळे मृत पावलेले। तर बलकवडेच हा दावा चालवतात कारण ही एक अस्मिता आहे आणि न्यायालय काय निर्णय दिला पाहिजे आमच्या नेत्याचे आदेश स्वरूप काय। शिवसेनेने हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं केली आहेत। त्याच्यामध्ये एक मैकावती, त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगडाचं आंदोलन जे आहे मुक्तीसंग्राम हा सुरू झालेला आहे। बाळासाहेबांच्या आदेशाने हा सुरू झालेला आहे। आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूंचं तथाकथित सरकार आहे। या सरकारने किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी धसास लावलं पाहिजे। आम्ही शिवसैनिक पूर्वीपासनं हे मलंगडाचं आंदोलन करतो। मैकावतीचं पण केलं होतं, त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण धसास लावलं। आता आमचे कपोते हे पूर्वीपासून आहेत आणि ते आधी आहेत आणि अग्रेसर आहेत। त्याचप्रमाणे अनेक लोक होती पण त्याच्यातली आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत। आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे, शिवसेना शिल्लक आहे, की शिवसेना उभारून निघालेली आहे। त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्याला प्रसिद्धी द्यावी। उत्सव यात्रा साजरी केली जाणार काय नियोजन असेल? मलंगडाची यात्रा सालाबादप्रमाणे या 12 फेब्रुवारीला होणार आहे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। दरवर्षी शिवसैनिक तिथे आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दाखवतात। यावर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे तिथे लोकांसाठी जेवणाची व्यवस्था, त्याचबरोबर स्वागत कक्ष आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी तिथे वर जाण्याची व्यवस्था शिवसेनेकडनं करण्यात येणार आहे। आमचे कार्यकर्ते तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभे असतील आणि ही जी मलंग मुक्तीची जी आमची मोहीम आहे ही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। ही अशीच पुढे सुरू राहील आणि सत्ताधारी पक्षाने ही जी मलंग मुक्तीचा जो आम्ही नारा दिला आहे त्याला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आम्ही करणार आहे। इथे फक्त सत्ताधाऱ्यांचीच पाहट होते, मलंग मुक्तीकडे यांचं कुठलंही लक्ष नाही। यांचं हिंदुत्व वेगळी हिंदुत्व आहे आणि आम्ही ही जी आमची गेल्या अनेक वर्षापासून चाललेली जी मोहीम आहे, जी मलंग मुक्तीची मोहीम आहे ती आम्ही अशीच सातत्याने सुरू ठेवणार.